देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. जय हरी सर्वांना. तर अज्ञानात घट आणि ज्ञानात वाढ, बाबांच्या प्रवचन मालिकेतील हा विषय आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला अज्ञानात घट करायची आहे. याचा अर्थ त्यासाठी आपल्याला ज्ञानात वाढ करायला लागेल. बघा, जोपर्यंत आपल्या अज्ञानात घट झालेली नाही ही आपल्याला जाणीव होत नाही, तोपर्यंत आपल्यात जे ज्ञान आहे, आपल्याला ज्ञान मिळवायचे आहे याची आपल्याला जागृती होत नाही. मग आपल्याला जेव्हा आपण सत्संगात येतो तेव्हा आपोआप आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर ज्ञानात भर पाडायची आहे, बरोबर. तर त्यासाठी आता अज्ञान जे आहे त्यामध्ये जेव्हा घट होईल तेव्हाच आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल. आता बघा, म्हणजे आता मूळचे अज्ञान काय आहे हे बघायचं आहे. तर बघा, मूळचे अज्ञान काय आहे, तर संत तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. तर इथे तुकाराम महाराजांनी अज्ञानाला आंधळे पण म्हटलेलं आहे. आता बघा, अज्ञान म्हणजे काय, तर मी म्हणजे कोण हे माहित नसणे, किंवा मी म्हणजे हा देह आहे, हा देह म्हणजेच आत्मा आहे, आणि हे अज्ञान आहे. त्याचबरोबर आपला स्वार्थ हाच धर्म आहे, हे सुद्धा अज्ञान आहे. बघा आता, आणि या अज्ञानाचा परिणाम काय होतो, तर या अज्ञानामुळे आपल्यामध्ये षड्रिपू जन्म घेतात. षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आता अज्ञानाचं सर्वात उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर महाभारत हे युद्ध अज्ञानातून जन्म घेतलेलं युद्ध आहे. आणि बघा, आता बाबा आपल्याला काय सांगतात की महाभारत फक्त कुरुक्षेत्रावर घडले नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा महाभारत घडत आहे. कसं काय, तर कारण आपला हा जो देह आहे, या देहाच्या कुरुक्षेत्रावर आपल्या देहबुद्धीमुळे, आपल्या अज्ञानामुळे, आपल्या अहंकारामुळे आपल्यामध्ये दैनंदिन जीवनात सुद्धा महाभारत घडत असते. तर आपल्याला या मूळच्या अज्ञानामध्ये आपल्याला घट करायची आहे, म्हणजे आपल्याला ज्ञान मिळवायचे आहे. आता बघा, ज्ञान कसे मिळवायचे, तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाबद्दल काय म्हणतात की एक ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण ते नाव ज्ञान. आता बघा, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की आत्मज्ञान हेच शुद्ध ज्ञान आहे, आणि या ज्ञानामध्ये हे शुद्ध ज्ञान आहे. आणि माऊली काय सांगतात की आपल्याला या जीवाच्या, आपल्या या देहाचा वापर करून आपल्याला मी तो आत्मा आहे असे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, आणि हेच शुद्ध ज्ञान आहे असे माऊली म्हणताय. बघा, आता हे जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल आणि आपल्याला मिळवलेलं ज्ञान जर आपल्याला वाढवायचं आहे, तर काय केलं पाहिजे, तर पहिला आहे सत्संग म्हणजे सद्गुरूंसोबत आपण त्यांची संगत केली पाहिजे, आपल्याला सत्संग केला पाहिजे. दुसरं आहे संत वाङ्मयाचे वाचन, श्रवण आणि चिंतन. तिसरं आहे साधना म्हणजे नामस्मरण, नामसंकीर्तन. आणि चौथं आहे आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे या ज्ञानाचा आपल्याला आचरणामध्ये सुद्धा वापर करायचा आहे. आता बघा, आता आपल्याला ज्ञान मिळवायचे आहे, तर आपल्याला ज्ञान कुणाकडून मिळणार, तर परत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. बघा, म्हणजे माऊली काय सांगतात की आता बघा, आता जे विश्वात्मके देवे भजन ग्रुप आहेत त्यांना माहित असेल की बाबांचा दररोज काहीतरी संदेश येत असतो, दररोज न चुकता काहीतरी संदेश येत असतो. आणि तो संदेश कशावर असतो, तर आता सध्या चालू घडामोडी काय आहेत, आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे, आपल्या भारतात काय चालू आहे, आणि इव्हन म्हणजे पॉलिटिक्सवर बाबांचं काहीतरी चिंतन असतंय. इव्हन जिओ पॉलिटिक्स म्हणजे जगामध्ये काय चालू आहे, म्हणजे दोन देशामध्ये काय चालू आहे, ह्या सगळ्यावर बाबांचं चिंतन चालू असते. आणि या चिंतनामधून बाबा आपल्यावर म्हणजे भजन ग्रुप जे आहे त्यांच्यावर ज्ञानाचा वर्षाव करत आहेत. म्हणजे बघा, म्हणजे हे भरपूर बाबा आपल्याला रोज चिंतनामधून त्यांच्या भरपूर आपल्याला ज्ञान देत आहेत. आणि आता म्हणजे जे भजन ग्रुपवर नाही आहेत त्यांना माहित नाही आहे की बाबा किती
म्हणजे किती आपल्यासाठी ज्ञान वगैरे देत आहेत, पण जे भजन ग्रुपवर आहेत त्यांना माहिती आहे. मग आता बघा, जे भजन ग्रुपवर नाही आहेत त्यांना भजन ग्रुपमध्ये यायची इच्छा आहे की नाही हे आता ते आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे. बघा, आता गुरु तेथे ज्ञान म्हणजे सद्गुरू हे ज्ञानाचं महासागर आहे. आणि जेव्हा म्हणजे गुरु आपल्याला गुरु आपल्याला आत्मज्ञान देतात, आपल्याला ज्ञान देतात, बरोबर आहे. आणि त्या ज्ञानामुळे काय होतं, तर त्या ज्ञानामुळे आपल्यामध्ये आपल्याला आत्मदर्शन होतं. आणि आत्मदर्शनामुळे काय होतं, तर आपल्याला स्वस्वरूप ज्ञान हे समजतं, आपल्याला आत्मदर्शनाची अनुभूती येते. आता बघा, सद्गुरूंना जोपर्यंत आपण भेटत नाही किंवा त्यांना आपण सद्गुरूंना आपण जोपर्यंत भेटत नाही आणि त्यांना आपण जोपर्यंत म्हणजे शरणागत होत नाही तोपर्यंत आपल्याला अनुग्रह किंवा प्रबोध आपल्याला प्राप्त होत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला अनुग्रह होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्वरूप ज्ञान समजत नाही, आपल्याला स्वस्वरूप ज्ञानाचा बोध होत नाही. आणि स्वस्वरूप ज्ञानाचा जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाची आपल्याला जागृती होत नाही. आता बघा, आणि सद्गुरू काय करतात, तर आपण जेव्हा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरण नामचिंतन करतो तेव्हा काय होतं, तर आपल्याला स्वस्वरूप ज्ञानाची अनुभूती येते, आपल्याला आत्मदर्शन होतं, बरोबर. आता बघा, आता जेव्हा आणि काय होतं की यामुळं जेव्हा स्वस्वरूप ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, तेव्हा काय होतं, तर साधकाला म्हणजे अष्टसात्विक भाव होऊन ते भाव प्रकट होतात. आणि मग आणि दुसरे मज नाही आता नेमलिया चित्तापासून या असा भाव साधकामध्ये तयार होतो. आणि हळूहळू असा भाव तयार होऊन मग आता आपण या जन्मामध्ये या जीवनामध्ये कशासाठी आलोय, काय प्राप्त करण्यासाठी आलोय, हे सर्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि आता आपल्याला काही सुद्धा प्राप्त करायचं नाहीये असं साधकाला म्हणजे जाणवू लागतं. आणि हे जाणवून मग साधकाचा असा भाव होतो की आता उरलो फक्त उपकार करता असा भाव तयार होतो. आणि मग साधकामध्ये असा साधक काय म्हणतो की नकदे ब्रह्मदान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसा करे. मग असा भाव तयार होतो. आणि मग जेव्हा या भावामुळे म्हणजे जो साधक आहे या साधक या भावावर येऊन त्यानंतर तो विरक्त स्थितीला म्हणजे वैराग्य स्थितीला त्या स्थितीवर तो रूढ होतो. आता बघा, आता आपण सद्गुरूंच्या सानिध्यात आलो, आपल्याला ज्ञान मिळालं, पण ज्ञान मिळालं, आपल्या अज्ञानाचं घट झाली, आपल्या ज्ञानाची वाढ झाली. पण आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आता बघा, ज्ञान मिळालं पण ज्ञानाचं काय करायचं आहे. आता बघा, भरपूर लोक म्हणजे आता बाबा काय सांगतात की एक वेळेस देहाबद्दल या संसाराबद्दल वैराग्य प्राप्त होऊ शकतं, पण ज्ञानाबद्दलचं जे वैराग्य आहे हे सहज प्राप्त होऊ शकत नाही. तर त्यासाठी म्हणजे संत परंपरेतून आलेले आणि एकदम म्हणजे श्रेष्ठ असे महापुरुष, श्रेष्ठ सनातन धर्मातून आलेले असे महापुरुषच आपल्याला सद्गुरू म्हणून भेटायला हवेत. आणि हेच सद्गुरू आपल्याला या ज्ञानीपर्वतातून आपल्याला बाहेर काढतात. फक्त सद्गुरूच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतात. आणि कोणते सद्गुरू तर आता आपण सांगितलो जे संत परंपरेतून आलेले आहेत आणि जे श्रेष्ठ महापुरुष आहेत ते. आता सांगायचं झालं तर आता बघा, श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, पण ती भगवद्गीता पाठ करून कोणी अर्जुन झाला नाहीये. म्हणजे भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि अर्जुनाने भगवंताने जसं सांगितलं त्यानुसार त्याने आचरण केले आणि त्या आचरणानुसार आचरण केले म्हणून तो अर्जुन ठरला. फक्त गीता पाठ करून कोणी अर्जुन ठरला नाहीये. दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर रावण. आता रावणाकडे भरपूर ज्ञान होतं, पण तो रावण हा ज्ञानाने मोठा होता, पण पुरुषोत्तम श्रीराम हे आचरणाने हे मोठे होते आणि ते देव झाले शेवटी. म्हणजे इथे फक्त ज्ञान फायद्याचं नाही तर आचरण पण महत्वाचं आहे. आणि बघा, जर एखादे आपल्याला जर ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान फक्त म्हणजे आता
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे दयाळ पावेल हरी. बघा म्हणजे फक्त आपल्याला हे जे ज्ञान मिळालं हे ज्ञान फक्त आणि फक्त वाचाळ बळबळ करण्यासाठी नाही आहे, तर संतांचे विचार हे ज्ञान आपल्याला आचरणामध्ये आणायचं आहे. आणि आचरणामध्ये आल्यानंतरच हे जे ज्ञान आहे, हे जे संतांचे विचार आहे, हे आपल्याला आपल्यामध्ये मुरतात. आणि ते मुरल्यानंतरच मगच आपले ते आचरणामध्ये आले पाहिजेत. त्यासाठीच आपल्याला ते आचरणामध्ये आणायचे, कारण आपल्याला ते ज्ञान आहे ते आपल्याला पचवायचं आहे. आता बघा, जर ज्ञान जर आपण पचवलं तर काय होतंय की आपल्या मुखातून एखादं म्हणजे चुकीचं वाक्य येऊ शकतं, किंवा आपण जे बोलतोय त्याचा चुकीचा अर्थ निघू शकतोय. पण हे जर आचरण करत असलो तर असं होत नाही बघा. आणि त्यामुळं जर संतांचे विचार हे जे आहेत आणि जे ज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान आहे, हे ज्ञान जर आपल्याला मिळालेलं नाही, हे जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे याचा वापर जर आपण केला नाही तर काय होणार आहे शेवटी, तर त्या म्हणजे बरेच लोक त्यामुळे काय होतात की ज्ञानीपणामध्येच अडकून राहतात. आणि ज्ञानपणामध्ये अडकून परत कार्यक्रमातच आणि अज्ञानातच अडकून राहतात. म्हणजे शेवटी आचरण महत्वाचं आहे. आणि जे ज्ञान जे आध्यात्मिक ज्ञान असेल ते ज्ञान जर देव धर्मासाठी जर वापरात येत नसेल तर ते ज्ञान नसून तर ते फक्त आणि फक्त बौद्धिक करमणूक आहे. आणि त्यासाठी आता बघा, आता आपण जे विश्वात्मके देवे मंडळी आहे, आपल्याकडून विश्व संवर्धन, गो संवर्धन, संत बातम्याचा प्रसार, त्यानंतर नामाचा प्रसार, या सगळ्या गोष्टी होत आहेत. परत आपण गोमय प्रोडक्ट्स वापरतो, म्हणजे इतक्या साऱ्या आपण गोष्टी करतो. याचा अर्थ काय की आपल्या विश्वात्मके देवी मंडळींना हे ज्ञान आपल्याला पचलेलं आहे. आणि हे का पचलेलं आहे तर फक्त कारण हे ज्ञान पचवण्यासाठी काय करायचं, हे ज्ञान पचवण्यासाठी आपल्याकडून साधना, भक्ती, कसरत हे कोण करून घेत आहे, तर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रायचंद बाबा आपल्याकडून हे करून घेत आहेत. आणि त्यामुळे आता आपलं हे जे साध्य आहे हेच आता आपलं साधन होऊन झालेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचा एकच भाव आहे की धन्य जन्म आलो दास श्रीपाद बाबांचा झाला. जय हिंद.